जे सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियामध्ये फार दाखवलं जातं की पती रोज सकाळी उठला की पत्नीला उचलून घेऊन जातो आणि मग तिला वाटतं की ते एक रील तशी बघितली की दुसरी ऑपअप येते, तिसरी ऑपअप येते. ते सोशल मीडियाची पॉवर आहे की आपण जे बघतो ते आपल्याला दाखवलं जातं सारखं सारखं सारखं. तिला वाटतं की हा पती तर सगळं करतो, आपला तर सकाळी उठल्या उठल्या ब्रशला जातोय. तर मग किंवा त्याला वाटतं की पत्नी आपली रोमॅन्टिक असली पाहिजे, सकाळी उठून केस भिजवलेली ओढली पाहिजेत. पण आता रोज म्हणजे रिअल लाईफ आणि रील लाईफ मधला फरक कसं होईल ते रोज रोज. परंतु ते न होत आहे आणि मग ते नाही होत म्हणून मग पुढं अडचणी येतात आणि त्या रील्स नवऱ्याला किंवा बायकोला पाठवायच्या आणि म्हणायचं बघ असं आहे का. मग तो ते करण्याचं पण राहतंय, सगळं सोडून जाते. म्हणजे हा अपेक्षा म्हणजे सोशल मीडियामुळे वाचतो अपेक्षा. हा एक चांगलं रिझन आहे की त्यामुळे हा डिवोर्स वाढलाय. सर म्हणजे डिवोर्स व्हायला काही खूपची कारण जसं तुम्ही सांगितलं की आई वडिलांचा दोन्ही बाजूच्या दोन्ही पार्ट्यांच्या आई वडिलांचा म्हणजे जास्तीच असलेला अतिरेक हा हस्तक्षेपाचा ते देखील एक कारणीभूत आहे. पण ह्याच्याबरोबरच आता जो सोशल मीडियाबद्दल तुम्ही सांगतायत तर मोबाईलमुळे सुद्धा म्हणजे एखादा म्हणजे म्हणजे बायको खूप वेळ मोबाईल घेऊन बसते, नवरा खूप वेळ मोबाईल घेऊन बसतो, याच्यामुळे सुद्धा डिवोर्स होत आहेत. हो, कारण की म्हणजे हे कारण डिवोर्स साठी असू शकतं. कारण की आणि हा मेंटल ट्रॉमा असं सुप्रीम कोर्टाच्या निकालात आलेला आहे. म्हणजे हे सोशल मीडियावर सोशल मीडिया की त्यावर पार्टनरकडे दुर्लक्ष असणं किंवा पार्टनरला बळजबरी करणं की माझे फोटो टाक, माझे फोटो टाकू नको. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.